चला दर्पण 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. स्पीड अप करा जरा. तर एका बाजूला अविनाश पाटीलचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय संदपगाव. पहिला चेंडू कारण टू सागर. यावेळेस मात्र दिशेपासून भरकटल्या पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धावेने खातं कोल्लं जातंय विक्रांतगिरी प्रतिष्ठान या संघाचा. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलाय गोलंदाज करण. मागील सामना भूमी 11 विपक्ष ऋषी 11 या दोन संघांमध्ये झाला. त्या सामन्यामध्ये भूमी 11 संघाने परास्त केलं ऋषी 11 संघाला आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे मात्र अतिरिक्त असे फेकलेत. अतिरिक्त स्वरूपात दोन धावा येत आहेत. खातं खोललं जात आहे विक्रांतगिरी प्रतिष्ठान संघाचं. पहिला चेंडू करण. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. चेंडू खाली एक टप्पा घेतल्यानंतर विक्रांत येतो चेंडूवरती. विक्रांत तोपर्यंत दोन धाव्यांचा अवधी होता. दोन धावा पूर्ण केल्यात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. तर पहिले दोन चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात 2 धावा खर्च केला गोलंदाज करणने. तो पहिल्या चेंडूवरती सागरने 2 धावांनी स्वतःच खातं खोललंय. इथे मात्र जबरदस्त फटका गॅप मध्ये काढला गेलो चेंडूला. चेंडूचा सीमा पार हा येतो सागरच्या बॅटमध्ये चौकार. डीजे चौकार येतो सागरच्या बॅटमधनं. दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्या 8 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने केल्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र गौरव आली होते. चांगलं क्षेत्ररक्षण होते गौरवच्या माध्यमातून. धावा वाचवल्यात त्यानं संघासाठी 4 धावा वाचवल्यात. तिसरा चेंडू येतोय निर्धाव. सागर टुकरण पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटका कव्हरच्या दिशेमध्ये. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू जातो सीमा पार आहे तो सागरच्या बॅटमधनं. दुसरा मात्र 2 चौकारांच्या सहाय्याने सागर करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक टप्पा घेतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती प्रथमच डावखुरी हाताचा फलंदाज भावेश ठाकूर. स्ट्रायकिंगवरती भावेश येतोय प्रथमच. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या षटकातील 5 चेंडूंच्या सहमतीचा. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने चूक केली आणि ते चुकीच्या मोबदल्यामध्ये 22च्या माध्यमातून मात्र एक धाव येते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा. चांगली सुरुवात इथे मात्र विक्रांतगिरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाहायला मिळते. 14 धावा कुठल्यात पहिल्या षटकामध्ये सागरने चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 11 धावा कुठल्यात
नोची खून केली आहे. इथे मात्र रिव्ह्यू आता मात्र घेता येणार नाहीये. रिव्ह्यू गमावलाय. रिव्ह्यूची मागणी केली होती दर्पण 11 संघाने. पहिला चेंडू इथे मात्र नो फेकलाय राजननं. 3 धावा येतात अतिरिक्त. 3 ने धावसंख्या भारतीय धावसंख्या 17 धावा. एका षटकाच्या अखेरीस 17 धावा. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज राजननं. आता मात्र फ्री हिट असेल या चेंडूवरती. स्ट्रायगनवरती भावेश. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी राजन टू भावेश. इथे मात्र फुल ओव्हरलाईनचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू हा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात फ्री हिटच्या चेंडूवरती. एका चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या धावपलकावरती 2 ने भारतीय 19 धावा. स्ट्रायकिंगवरती भावेश. इथे मात्र फुलटो चेंडू. जबरदस्त फटका भावेशच्या बॅटमधनं. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. सीमा बार चौकार. डीजे तर दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र चौकार येतोय. आतापर्यंत राजन इथे मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते. राजनच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये कारण 14 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र 2च चेंडूवरती 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज राजननं. धावसंख्या धावपलकावरती 23 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक नितीन देसले तिथे होते. इथे मात्र रनआउटची संधी होती. गोलंदाजाला तेवढा वेळ नव्हता यष्ट्यांवरती चेंडू लावण्यापर्यंत. फलंदाज मात्र आपल्या क्रीजमध्ये व्यवस्थितरित्या आलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 24 धावा. आता मात्र स्ट्रायकिंगवरती उजव्या हाताचा फलंदाज सागर येतोय. जे सागरनं पहिल्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केली होती तोच सागर. राजन टू सागर. 4था चेंडू राजनचा. इथे मात्र जबरदस्त फटका रिव्हर्सच्या माध्यमातून सागरच्या बॅटमधनं हा येतोय चौकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. डीजे 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपलकावरती 28 धावा. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर 28 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा चान्स घेतला होता. फुलटो चेंडू आणि यावेळेस मात्र भिरकावून दिला चेंडूला. 1 बाउन्स सीमा बाहेर जातो चेंडू. चांगली फलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत सागरच्या बॅटमधनं. षटकामध्ये सुद्धा 2 चौकार ठोकले होते. या षटकामध्ये सुद्धा 2 चौकार ठोकते. वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय सागर. 19 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा. चांगली धावसंख्या. इथे मात्र सर्कलचा पुरेपूर वापर करताना, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करताना सागर आणि भावेशला पाहताय. चांगली फलंदाजी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. यॉर्कलेनचा चेंडू हाताळलाय गोलंदाज राजननं. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. दुसऱ्या षटकातील धावसंख्या धावपलकावरती 32 धावा. 2 षटकाच्या अखेरीस चांगली फलंदाजी सागरच्या माध्यमातून. भावेश सुद्धा चांगली साथ देतोय सागरला. सागर वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय तर भावेश सुद्धा 9 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते भावेश आणि सागरच्या माध्यमातून. सलामीची जोडी विक्रांत प्रतिष्ठान संघ जे. तर चला स्पीडअप करा.
क्षेत्ररक्षण सजवायचे आहे दर्पण 11 संघ आधीच सामन्यांना उशीर होतोय तर रुपेश येतोय तिसरं षटक घेऊन तर चला दर्पण 11 संघ क्षेत्ररक्षण सजवा स्पीड अप करा जरा तर रुपेश येतोय तिसरं षटक घेऊन रुपेश नाहीये चला स्पीड अप करा दर्पण 11 संघ तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धब्बलकीवरती 32 धावा पाहायला मिळत आहेत विक्रांत प्रतिष्ठान संघाच्या एक सामना पराभूत झाल्यानंतर दुसरा सामना जिंकलाय आता मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये ज्या संघाने 2 सामने बॅक टू बॅक जिंकलेत त्या संघाशी लढत आहे विक्रांत प्रतिष्ठान संघाची तर गोलंदाज तिसरा षटक घेऊन गोलंदाज संदीप स्ट्राईक वरती भावेश डावखुऱ्या त्याचा फलंदाज चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते भावेश आणि सागरच्या माध्यमातून चला दर्पण 11 संघ स्पीड अप करा पहिला चेंडू जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळतो भावेशच्या माध्यमातून गौरव येतो चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे फेकी मात्र ॲक्युरेट येते तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत भावेश आणि सागरच्या माध्यमातून 2 धावसंख्येला 2 ने आकार मिळतोय धावसंख्या 34 धावा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र समाप्त झालाय अद्याप 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल भावेश चांगली फलंदाजी करतोय डावखुरा त्याचा फलंदाज सागर सुद्धा जबरदस्त फलंदाजी करतोय पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय 2 षटकामध्ये 32 धावा कुठल्यात वैयक्तिक इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाल्याने दुसरा चेंडू येतोय निर्धाव धावसंख्येला इथे मात्र धावसंख्या 34 धावा इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय संदीपचा प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात भावेश आणि सागर या जोडीनं 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या 36 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील चांगली धावसंख्या इथे मात्र उभारली आहे इथे मात्र जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय विक्रांत येतो चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सागरचा 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात सागर आणि भावेशच्या जोडीनं 2 ने आकार मिळतोय धावसंख्येला धावसंख्या 38 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय 2 षटकामध्ये 32 धावा खर्च केल्यानंतर करण आणि राजननं 32 धावा खर्च केल्यानंतर संदीप या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत तिसरी धाव घेण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय सागरच्या माध्यमातून इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये भावेशला तर धावसंख्या धापलकावरती 40 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर अद्याप 1 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून 5 चेंडू फेकलेत 8 धावा खर्च केल्यात आता मात्र पहिला गडी बाद झालाय 40 या धावसंख्येवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस केलं भावेशनं कारण की त्यानं डावकऱ्या त्याचा फलंदाज स्वतः संघनायक
प्रथमेश पाटील मोठे फटके खेळू शकतो. इथे मात्र जबरदस्त फटका शेवटच्या चेंडूवरती सागरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. 6 आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या 46 धावा 3 षटकांच्या मध्ये स्वतःच पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येते गोलंदाज रुपेश. स्ट्रायकिंगवरती एक घातक फलंदाज स्वतः संघनायक या संघाचे प्रथमेश पाटील आक्रमक फलंदाज आहेत. डावखुरी हाताचे पहिला चेंडू इथे मात्र जबरदस्त चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, गॅप मध्ये काढले चेंडूला. तिथे मात्र चेंडू जातोय सीमा पार. चेंडूचा वेग कमी झाला होता, आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू जातो सीमा पार. धाबा इथे मात्र पूर्ण होत आहेत, 50 कंप्लीट होत्या. दुसरा चेंडू इथे मात्र रिवर्स, जबरदस्त फटका रिवर्सच्या माध्यमातून आधीच स्टार्ट बदलला. इथे पाटील यांचे मेवणे सुद्धा आलेले आहेत. उद्धव मडवी बॅटिंग बघण्यासाठी आलेत, खास करून भाऊजींची. षटकार येते प्रथमेशच्या बॅट मधनं. 6 ने धावसंख्येवरती धावसंख्या 56 धावा. तिसरा चेंडू इथे मात्र शॉर्टपिच चेंडू भिरकावून दिलाय चेंडूला. एक टप्पा घेत फाईन लेगच्या दिशेमध्ये जातो चेंडू, सीमा बार चौकार. डीजे तर जुना चेंडू इथे द्यायचा आहे. जुना चेंडू द्यायचा आहे. तरी धावसंख्या जबरदस्त धावसंख्या इथे मात्र उभारली आहे. चौकार येतो तिसऱ्या चेंडूवरती.
14 धावा आतापर्यंत या षटकामध्ये कुठल्या आहेत प्रथमेशने धावसंख्या दाबलक्यावरती 60 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. अद्यापही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या षटकामध्ये 60 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात विक्रांत या संघानं. विक्रांत प्रतिष्ठान या संघानं सागरने एका बाजूने चांगली फलंदाजी केली आहे तर त्याच पद्धतीने इथे मात्र फलंदाजी करतोय प्रथमेश. चांगली फलंदाजी पाहायला मिळते प्रथमेशच्या माध्यमातून. गोलंदाज रुपेश तिसऱ्या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये इथे मात्र जबरदस्त चेंडू, जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून. वैभव येतो चेंडूवरती तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्येवरती धावसंख्या 62 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. चौथा षटक मार्गस्थ असताना 62 धावा. अद्यापही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चांगली फलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून, सागरच्या माध्यमातून. भावेशने सुद्धा चांगली साथ दिली होती. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षक तिथे मात्र राजन आहे. चुकी झाली होती राजन कडून पण इथे मात्र दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. 1 धाव येते या चेंडूवरती. 1 धावसंख्येवरती धावसंख्या 63 धावा. अद्याप 1 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक लाईन वरती. आता मात्र सागर येतोय उजव्या हाताचा खेळाडू. वैयक्तिक 25 धावांवरती खेळतोय सागर. 9 चेंडू आणि 25 धावा केल्यात सागरनं. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना यष्टीरक्षक रमेश पाटील, गोलंदाज रुपेश. शेवटचा चेंडू या षटकातील सागर. इथे मात्र जबरदस्त फटका सागरच्या बॅटमधनं गॅप मध्ये काढलाय चेंडूला. 1 बाउन्स 2 बाउन्स जातो चेंडू सीमा बार. येतोय चौकार डीजे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाबलक्यावरती 67 धावा. आता मात्र या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येच्या मार्गस्थाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा. जबरदस्त फलंदाजी सागरच्या बॅटमधनं. प्रथमेश एका बाजूने जबरदस्त फलंदाजी करतोय. सागर सुद्धा सलामीला आलेला फलंदाज आहे. वैयक्तिक 29 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी सागरच्या बॅटमधनं पाहायला मिळते. प्रथमेश वैयक्तिक 5 चेंडूंवरती 17 धावांवरती खेळतोय. शेवटचं षटक इथे मात्र करण येतोय. शेवटच्या षटकामध्ये याने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या, 14 धावा खर्च केल्या होत्या. तोच करण येतोय. प्रत्येक गोलंदाजाने इथे मात्र निराश केलाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या करणनं. दुसऱ्या षटकामध्ये राजनने 18 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये संदीपनं 14 धावा खर्च केल्या. मगाला रुपेश चौथ्या षटकामध्ये रुपेशनं 21 धावा खर्च केल्या. आता मात्र शेवटचा षटक घेऊन येते करण. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. राजन येतो चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या दाबलक्यावरती 69 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका प्रथमेशच्या बॅटमध्ये. या स्पर्धेतील सर्वात
या स्पर्धेतील सर्व धन्यवाद डीजे. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या धावपैकीवरती 75 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या गोलंदाज करण. तिसरा चेंडू प्रथमेश इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू फेकतोय निर्धाव. धावसंख्येचा उच्चांक गाठलाय या स्पर्धेतील भोपाळ प्रीमियर लीग मधला 75 धावा. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न प्रथमेशच्या माध्यमातून. बॅटचा आणि चेंडूचा फारसा संपर्क झाला नव्हता. चेंडू लॉंग ऑफला गेला. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावपैकावरती 77 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रथमेश इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका प्रथमेशच्या बॅट मधनं. चेंडू जातो सीमा. शेवटचा चेंडू इथे मात्र दिशेपासून भरकटलाय. षटकार आल्यानंतर दिशेपासून भरकटलाय गोलंदाज करण. धावसंख्या धावपैकावरती 84 धावा. शेवटचा चेंडू. धावसंख्या 84 धावा. इथे मात्र स्लोवर चेंडू आधीच ओळखलं होतं. चेंडूला संघाकडून 90 धावा. तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे मात्र व्यासपीठावरती पाहिजेत. चला दर्पण 11 संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. डॅनी पाटील इथे कळवतायत की दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाहिजेत. अन्यथा पॅनल केलं जाईल.
तर यापुढील सामना असेल जतीन 11 विपक्ष दीपक दादा प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर खेळाडू कक्षामध्ये कोणी बसला असेल दुसऱ्या संघाचा खेळाडू तर त्यांनी तिथनं बाजूला व्हायचंय. तर बघा मिन्नात माली बसले होते स्वतःहून ते उठलेले आहेत. जशी सूचना गेली तशी उठले आहेत. काही खेळाडू असे असतात की ते ॲटिट्यूड असतं त्यांना ते उठत नाहीत. पण मिन्नात माली इथे मात्र दाखवून देतात खेळाडू वृत्ती. तर 91 धावांचा इथे मात्र आव्हान ठेवलंय विक्रांत प्रतिष्ठान संघाने दर्पण 11 संघासमोर. सलामीची जोडी इथे मात्र रमेश आणि संदीप मार्गस्थ होत असताना. तर यापुढील सत्रासाठी माझे साथी समालोचक विनोद दादा पाटील हे समालोचन करतील. तर आमचे गावचे पहिले समालोचक जयेंद्र पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. ते सुद्धा समालोचन कक्षामध्ये आहेत. तर विनोद दादा हे मागणी करतायत की जयेंद्र पाटील यांनी समालोचन करावं एका षटकासाठी. तर सर्वांची मागणी आहे जयेंद्र पाटील एका षटकासाठी तुमचा आवाज इथे मात्र ऐकायचा आहे. तर आपल्या गावचे पहिले समालोचक आहेत जयेंद्र पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. यापुढील तर या पुढील सत्रासाठी आपण जयेंद्र पाटील यांना ऐकणार आहोत. तर 90 धावांचा 91 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय. पहिला षटक घेऊन येतो विक्की. हॅलो पहिला चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे. मात्र एक धावून काढलेली आहे. संदीप आता स्ट्राईकला ते संदीप बघायचं संदीप यांच्याकडून कशा पद्धतीने फलंदाजी होत आहे या मैदानावरती. टीमचं नाव दर्पण. दर्पण आपल्या संघासाठी काय करतात आता बघायचंय. पाच षटकामध्ये 90 धावा काढलेल्या आहेत आणि 91 धावांचा आव्हान आहे. 90 धावांचा आव्हान आहे जिंकण्यासाठी दर्पण या संघासाठी. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू विकी यांचा खेळतील ते संदीप. पाऊल पुढचा चेंडू आणि हा चेंडू पंचांनी वाईट दिलेला आहे. एक धावची भर पडलेली आहे. पहिल्या षटकात दुसरा चेंडू विकी यांचा खेळतील संदीप आणि हा चेंडू सर्व इष्टांच्या हातामध्ये आणि डॉट चेंडू निघालेला आहे. पंचांकडून अपील करत आहेत परंतु पंचांनी अपील फेकावून लावलेले आहे आणि डॉट चेंडू निघालेला आहे. हा सामना दर्पण संघाला जिंकायचा असेल तर आक्रमक अशी फलंदाजी या मैदानामध्ये दाखवावी लागेल. पुढचा चेंडू विके यांचा खेळते ते संदीप आणि हा चेंडू पुन्हा एकदा मिस झालेला आहे. पुन्हा एकदा डॉट निघालेला आहे. अजून पहिल्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत विके यांचे. स्ट्राईकला ते संदीप पहिल्या षटकातील पुढचा चेंडू
आणि हा उंच झेल उडालेला आहे बघायचं आहे मैदानावरती, परंतु झेल काय तिथे मिळाला नाही आहे. 2 धावा मात्र सहजरीतीने फलंदाजाने काढलेल्या आहेत. या 2 धावावरती संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 4. DJ बघूया दुसरं शतक कोण घेऊन येतात. धावसंख्या पहिल्या शतकामध्ये झालेली आहे ती 14. अशीच फटक्यांची गरज आहे सामना जर जिंकायचा असेल दर्पण संघाला. चौथा संघ नाईक दुसरा शतक घेऊन येतात. प्रथमेश आपल्या संघाकडून दुसऱ्या शतकातला पहिला चेंडू प्रथमेश यांचा आणि हा दिमाग मध्ये फटका मारलेला आहे फलंदाजाने आणि हा चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो सीमा बाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट. जबरदस्त फटका आणि 4 धावा या चेंडूवर मिळालेल्या आहेत. पुढचा चेंडू प्रथमेशांचा दुसऱ्या शतकातील दुसरा चेंडू प्रथमेशांचा आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि हा चेंडू डॉट निघालेला आहे. दुसऱ्या शतकातील दुसरा चेंडू प्रथमेशांचा आणि हा कट केलाय चेंडू. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा बाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या दिली 22. लगातार 2 चौकार प्रथमेश या शतकामध्ये बसलेले आहेत. पुढचा चेंडू दुसऱ्या शतकातील पुढचा चेंडू आक्रमक अशी फलंदाजी करतात रमेश. स्ट्राईकला आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला मारला फटका बघायचा आहे आणि हा जबरदस्त झेल घेतलेला आहे. शतकातील 5वा चेंडू आता नवीन फलंदाज आलेत वैभव. बघूया वैभव कशा पद्धतीने आपली कामगिरी करतो या मैदानावरती. रुपेश बघा जेवणाची सोय चालू आहे. कोणाला जेवण करायचं असेल त्याने ताबडतोब जायचं आहे. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा डॉट चेंडू निघालेला आहे. दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेल्या आतापर्यंत 1 गडी बाद 22.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 23. 2 शतक समाप्त झालेले आहेत. आता मात्र फलंदाजांना आपली बॅटचा पट्टा खोलावा लागेल, कारण धावसंख्या भरपूर झालेली आहे. 90 धावा पाहिजेत 5 शतकामध्ये जिंकण्यासाठी, तर 2 शतकामध्ये आतापर्यंत 1 गडी बाद 22 धावा काढलेल्या आहेत दर्पण संघाने. तिसरं शतक घेऊन येतात आदेश. आदेश पुढचा चेंडू आणि हा लेफ्टच्या दिशेला मारला फटका. चेंडू सीमा बाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट. हॅलो, जबरदस्त फलंदाजी संदीप यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे मैदानावरती, आणि अशीच फटक्यांची त्यांना गरज आहे जर सामना जिंकायचा असेल दर्पण संघाला. पुढचा चेंडू आदेशांचा, खेळतील ते संदीप. पुन्हा एकदा त्या दिशेला मारला फटका. बघायचा चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा बाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट. त्यांनी आक्रमक अशी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, आणि अशीच गरज आहे त्यांना जर सामना जिंकायचा असेल. अशाच फटक्यांची गरज आहे त्यांना. बघूया पुढचा चेंडू. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू संदीप यांना पुन्हा एकदा उंचावून मारला फटका. बघायचं झेल होते का तिथे, आणि झेल मात्र ते सुटलेला आहे, परंतु 2 धावा धावून काढलेल्या आहेत. दोन धावा धावून काढलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 1 गडी बाद 35. पुढचा चेंडू खेळतील ते संदीप. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू हा आला नाही. निर्धाव चेंडू गेलेला आहे. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू आदेश यांचा, खेळतील ते धडाकेबाज फलंदाज संदीप, आणि पुन्हा एकदा संदीप यांनी मारला फटका. चेंडू गेलेला आहे सीमा बाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावा झालेल्या आहेत 41. 90 धावांचा पाठलाग करत आहेत संदीप, आणि पुन्हा एकदा उंचवून मारला फटका सीमा बाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट. धावा झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. खरोखर जबरदस्त फलंदाजी.
दर्पण 11 संघाकडून जबरदस्त फलंदाजी. 47 धावा 3 षटकामध्ये त्यांनी काढलेल्या आहेत. आता 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दर्पण संघाला. हॅलो, माफ करा, थोडी चुकी झालेली आहे. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 44 धावा पाहिजे जिंकण्यासाठी दर्पण संघाला. आक्रमक फलंदाजी संदीप यांच्याकडून आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. 12 चेंडू मध्ये त्यांनी 36 धावा काढलेल्या आहेत. अजूनपर्यंत ते पिचवर आहेत, तोपर्यंत खूप आशा असेलच दर्पण संघाला. पुढचा चेंडू आणि हा चेंडू बाहेरच्या स्वरूपामध्ये एक धावून फलंदाजांनी काढलेली आहे. धावसंख्या दिली 48. पुढचा चेंडू चौथ्या षटकातील दुसरा चेंडू प्रथमेश यांचा. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा आणि हा चेंडू पंचांकुर अपील आणि अशा प्रकारे बाद. हम्म. 10 चेंडू मध्ये 43 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू आणि हा चेंडू फलंदाजाच्या बॅट मधून निर्धाव निघालेला आहे. डॉट चेंडू. चौथ्या षटकातील चौथा चेंडू प्रथमेश यांचा. स्ट्राईकला ते मनोज आणि हा पुन्हा एकदा चेंडू डॉट निघालेला आहे. आता मात्र फलंदाजी आपल्याला मगासारखी पाहायला मिळत नाही. आठ चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा. खेळतील ते मनोज आणि हा बाद झालेला आहे. हा तिसरा हादरा बसलेला आहे दर्पण संघाला. बॅट्समॅन नेम आता नवीन फलंदाज जात आहेत ते राजेंद्र राजन. शेवटचा चौथ्या ओव्हरीतील शेवटचा चेंडू प्रथमेश यांचा. खेळतील ते राज.
आणि राजाने हलकासा कट केला चेंडू आणि क्षेत्ररक्षण मात्र खराब झाल्यामुळे चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा बाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट. सहा चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता दडपण संघाला जिंकण्यासाठी. 6 चेंडू 39 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दडपण संघाला. पाचवं शतक घेऊन येतात हर्षिकेश. पाच षटकातला पहिला चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट आलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. 6 चेंडू 38 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दडपण संघाला. पुढचा चेंडू आणि हा चेंडू फलंदाजाला समजला नाही आणि चेंडू पुन्हा एकदा डॉट निघालेला आहे. 5 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू समोर जातात विनाश आणि हा हलकासा बॅटला कट लागलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाव बघायचे. दुसरी धाव सहज रीतीने पूर्ण झालेली आहे. चार चेंडू 36 धावा आणि हा पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलेला आहे. 4 चेंडू 36 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दडपण संघाला. या सॉरी 35 धावा पाहिजेत आता जिंकण्यासाठी. पाचव्या षटकातली पुढचा चेंडू खेनामीनाथ आणि हा चेंडू पुन्हा एकदा डॉट निघालेला आहे. 3 चेंडू 35 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दडपण संघाला. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळालेली आहे. 2 चेंडू 34 धावा जिंकण्यासाठी पाहिजे दडपण संघाला. पुढचा चेंडू पहिल्या षटकात 5व्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा हेडरच्या दिशेला मारला फटका. 1 धाव पूर्ण. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये 33 धाव पाहिजे जिंकण्यासाठी आणि हा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी वाईट दिलेला आहे आणि 1 चेंडू एक चेंडू 33 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू आणि हा उंचावून मारला फटका बघायचा आहे. चेंडू सीमा बाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट. आणि त्याचबरोबर अविनाश पाटील
अतुल पाटील, किरण देसले, चौघांनी या. आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये या, लगेचच या. नक्कीच मंचावरती मिस्टर GTC अर्थात अल्पेश भोईर यांचं आगमन झालं.